नमस्कार मंडळी, मराठी समजा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या स्वागत आहे. आज मी तुम्हाला प्रेग्नेंट वुमेनसाठी असलेल्या एका गव्हर्मेंट योजनेची मराठीत माहिती देणार आहे. तर चला सुरू करू. या योजनेचं नाव आहे जननी सुरक्षा योजना. ही एक गव्हर्मेंट ऑफ इंडियाने राबवलेली प्रेग्नेंट वुमेनसाठी योजना आहे. तर जाणून घेऊया या योजनेबद्दल. तर पहिल्यांदा या योजनेचं नाव आहे जननी सुरक्षा योजना. JSY म्हणजे दिस इज इंटिग्रेटिव्ह पार्ट ऑफ द नॅशनल हेल्थ मिशन इज डिझाईन टू ऑफर फायनान्शियल सपोर्ट टू एक्सपेक्टंट मदर, पर्टिक्युलरली दोज फ्रॉम इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज सेक्शन ऑफ सोसायटी. म्हणजे हा उपक्रम राष्ट्रीय हेल्थ मिशनद्वारा प्रेग्नेंट वुमेन करता बनवला आहे. स्पेशली जे समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित आहेत अशा वुमनकरता त्यांना आर्थिक सहाय्यता देण्यासाठी ही योजना बनवण्यात आली आहे. अशा महिलांनी या जननी सुरक्षा योजनाचा लाभ घेण्यासाठी इथे नोंदणी करणे आवश्यक आहे. द प्रोग्राम इज डिवायडेड इंटू 2 categories. Serving pregnant women is both urban and rural area. The information provided about the Janani Suraksha Yojana is accurate and true. हा कार्यक्रम 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेला आहे. त्यात अर्बन म्हणजे शहरी आणि रुरल म्हणजे ग्रामीण अशा दोन्ही भागातील प्रेग्नेंट वुमेनला सेवा दिली जाते. त्यानंतर आहे जननी सुरक्षा योजना ऑनलाईन ॲप्लिकेशन इलिजिबिलिटी अँड फीचर्स. इलिजिबिलिटी म्हणजे पात्रता आणि फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य. तर जाणून घेऊया या योजनेचे पात्रता आणि वैशिष्ट्ये. तर या स्कीमचं नाव आहे जननी सुरक्षा योजना. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश्य. या योजनेचे काय उद्देश्य आहे हे याच्यामध्ये दिलेलं आहे. टू इन्श्युअर सेफ चाइल्डबर्थ फॉर प्रेग्नेंट वुमेन. म्हणजे ज्या प्रेग्नेंट वुमेन आहेत त्यांचं सुरक्षित बाळंतपण व्हावं हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. बेनिफिशियरी म्हणजे इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज प्रेग्नेंट वुमेन. बेनिफिशियरी म्हणजेच लाभार्थी आणि आर्थिकदृष्ट्या वंचित गर्भवती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर आहे कॅटेगरी. तर ही कॅटेगरी कोणत्या याच्या थ्रू येते तर ही आहे गव्हर्मेंटची स्कीम आहे. गव्हर्मेंटमध्ये ही योजना गव्हर्मेंटने राबवलेली आहे. याची ऑफिशियल वेबसाईट आहे https://NHM.gov.in/. The Janani Suraksha Yojana 2017, introduced by the BJP government, is a significant initiative towards this goal as it offers financial and medical aid to pregnant women. म्हणजे जननी सुरक्षा योजना ही 2017मध्ये BJP सरकारद्वारा राबविण्यात आली आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अशा महिलांना आर्थिक आणि वैद्यकीय मदत देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर फीचर ऑफ जननी सुरक्षा योजना म्हणजेच वैशिष्ट्य. या जननी सुरक्षा योजनेचे काय वैशिष्ट्य आहे हे आता आपण जाणून घेऊ. द जननी सुरक्षा योजना एम टू प्रोवाइड फायनान्शियल सपोर्ट टू प्रेग्नेंट वुमेन, particularly those below the priority line. जननी सुरक्षा योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गरोदर महिलांना, विशेषतः दारिद्र्य रेषेखालील महिलांना आर्थिक सहायता प्रदान करणे हे आहे. द स्कीम प्रायोरिटाइज द स्टेट्स विथ लो रेट ऑफ इंस्टिट्यूशनल डिलिव्हरीज इन्क्लूडिंग उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, राजस्थान, ओरिसा अँड जम्मू अँड काश्मीर. ही योजना उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, राजस्थान, ओरिसा आणि जम्मू आणि काश्मीरसह संस्थात्मक वितरणाचे कमी दर असलेल्या राज्यांना प्राधान्य देते. दिस स्टेट्स आर क्लासिफाईड ॲज लो परफॉर्मिंग स्टेट LPS म्हणजेच लो परफॉर्मिंग स्टेट, while the rates are known as high performing states means HPS. ही राज्ये कमी कामगिरी करणारे राज्य म्हणजेच लो परफॉर्मिंग स्टेट. लो परफॉर्मिंग स्टेट अशा लोकांना म्हणतात, तर अशा स्टेटला म्हणतात जे कमी कामगिरी दाखवतात किंवा कामगिरी करणारे राज्य असतात. अशा राज्यांना लो परफॉर्मिंग स्टेट म्हणतात. तर
ही राज्ये कमी कामगिरी करणारे राज्य म्हणजेच लो परफॉर्मिंग स्टेट आहेत तर बाकीची उच्च कामगिरी करणारेच म्हणजेच हाय परफॉर्मिंग स्टेट लो परफॉर्मिंग आणि हाय परफॉर्मिंग अशा स्टेटमध्ये डिवाईड केलेलं आहे. त्यानंतर कॅश असिस्टंट फॉर इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी इन रुपीज म्हणजेच रूरल आणि अर्बन म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागांचा महिलांना गर्भवती महिलांना कशा प्रकारे पैसे तुम्हाला उपलब्ध होतील आणि किती प्रमाणात उपलब्ध होतील याचा हा जो चार्ट दिलेला आहे तो तुम्ही विस्तारपर्यंत समजून घ्या. पहिल्या याच्यात कॅटेगरी दिली आहे, कॅटेगरीमध्ये दिली आहे लो परफॉर्मिंग स्टेट अँड हाय परफॉर्मिंग स्टेट. त्याच्यामध्ये रूरल आणि अर्बन असे 2 कॅटेगरी दिलेले आहेत. त्याच्यानंतर मदरला जे पॅकेज मिळणार आहे त्याची पॅकेज दिलेलं आहे आणि आशा वर्करकडून जे तुम्हाला पॅकेज मिळतील असे त्याचे व्हॅल्यू दिलेली आहे इथे. तर असे दोन्ही व्हॅल्यू मिळून यांची हे जे टोटल आहे हे तुम्हाला इथे लो परफॉर्मिंग स्टेट आणि हाय परफॉर्मिंग स्टेटनुसार दाखवलेली आहे. त्याचप्रमाणेच अर्बन आणि रूरल अशा दोन्ही कॅटेगरीमध्ये तुम्हाला असे दाखवण्यात आलेले आहे त्याची व्हॅल्यू. म्हणजेच अर्बनमध्ये मदरला किती व्हॅल्यू मिळेल आणि आशा वर्कर करून तुम्हाला किती पॅकेजचं व्हॅल्यू मिळेल हे दिलेलं आहे डिवाईड करून आणि त्याची ही टोटल दाखवलेली आहे. त्यानंतर येते एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर जननी सुरक्षा योजना. तर जननी सुरक्षा योजनेसाठी पात्रता काय आहे हे आता आपण इथे जाणून घेऊ. द स्कीम इज ओपन टू वुमेन फॉर बोथ रूरल अँड अर्बन एरिया. म्हणजे ही योजना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील महिलांकरता ओपन आहे. ओनली प्रेग्नेंट वुमेन आर इलिजिबल फॉर फायनान्शियल असिस्टन्स. म्हणजे केवळ गर्भवती महिलाच आर्थिक मदतीसाठी या योजनेचा पात्र आहे. त्यानंतर आहे द एक्सपेक्टंट मदर मस्ट बी ॲट लीस्ट 19 इयर्स ओल्ड. म्हणजेच गर्भवती आईचे वय कमीत कमी 19 वर्ष असायला पाहिजे. त्यानंतर आहे डिलिव्हरी मस्ट टेकन प्लेस ॲट अ गव्हर्नमेंट अप्रूव्ड हॉस्पिटल. म्हणजेच महिलांची डिलिव्हरी म्हणजेच गर्भवती महिलांची डिलिव्हरी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये होणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे द स्कीम अप्लाय टू अ मॅक्सिमम ऑफ 2 चिल्ड्रन्स पर वुमन. ही योजना एका महिलेला जास्तीत जास्त 2 मुलांसाठी लागू होऊ शकते. म्हणजे जर तिसरा मुलगा किंवा मुलगी जे कोणीही होईल तर ही स्कीम त्या तिसऱ्या मुलाकरता लागू होणार नाही. अलॉंग विथ फायनान्शियल एड मेडिकल असिस्टंट इज ऑल्सो प्रोव्हाइडेड. म्हणजेच आर्थिक मदतीसोबतच वैद्यकीय मदतही दिले जातील. बेनिफिट्स विल स्टील बी ग्रांटेड इन द इव्हेंट ऑफ स्टील बर्थ प्रीमॅच्युअर ऑर लेट डिलिव्हरी. म्हणजे इन केस जरी बाळाचा मृत्यू झाला जन्माच्या वेळेस किंवा अकाली किंवा उशिरा प्रसूती झाल्यास सुद्धा या योजनेचा लाभ या महिलांना मिळू शकेल. द स्कीम इज स्पेसिफिकली टार्गेटेड ॲट इकॉनॉमिकली डिसॲडव्हान्टेज प्रेग्नेंट वुमेन. म्हणजे ही योजना स्पेशली आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या गर्भवती महिलांसाठीच उपलब्ध राहील. त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर जननी सुरक्षा योजना. म्हणजेच जननी सुरक्षा योजनेसाठी तुम्हाला जो फॉर्म फिलअप करावा लागेल त्याच्यासाठी कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड लागतील हे तुम्हाला इथे सांगितलं आहे. तर पहिलं लागेल जननी सुरक्षा योजना कार्ड. म्हणजे हे तुम्हाला कार्ड ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्ही दोन्ही प्रकारे भरू शकता. तर हे तुम्हाला कार्ड तुम्ही जेव्हा भराल तेव्हा तुम्हाला हे उपलब्ध होऊन जाईल. त्यानंतर आहे BPL राशन कार्ड. तर गर्भवती महिलांचा किंवा त्याचा फॅमिलीचा BPL राशन कार्ड असणे आवश्यक आहे. असणे आवश्यक आहे. आधार कार्ड त्या गर्भवती महिलाचा आधार कार्ड असणे आवश्यक आहे. डिलिव्हरी सर्टिफिकेट फ्रॉम अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल. म्हणजे ज्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्या महिलेची डिलिव्हरी झाली असेल त्या हॉस्पिटलमधलं डिलिव्हरी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस प्रूफ पाहिजे आहे. पासपोर्ट साईज एक फोटो लागणार आहे. 1 किंवा 2 जेव्हा जितकं तिथे रिक्वायर्ड असेल तितकं तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो तिथे द्यावं लागेल. बँक अकाउंट डिटेल्स. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्याकरता तुमच्या स्वतःचा बँक अकाउंट किंवा महिलेचा हजबंडचा बँक अकाउंट असणे गरजेचं आहे आणि मोबाईल नंबर लागेल तुमचा. त्यानंतर आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर जननी सुरक्षा योजना.
रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणजे जननी सुरक्षा योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया काय राहील हे आता आपण जाणून घेऊया. टू अप्लाय कॅन्डिडेट्स शूड फर्स्ट विजिट द ऑफिशियल वेबसाईट अँड क्लिक ऑन द अप्लाय ऑनलाईन लिंक. म्हणजे अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी आणि ऑनलाईन अप्लाय लिंकवर क्लिक करावे. तुम्हाला मी लिंक आधी सांगितले आहे, तुम्ही व्हिडिओ रिकॅप करून बघू शकता. त्या लिंकवर तुम्ही गुगलवर तुम्ही डायरेक्ट लिंक टाकलं तरी तुम्हाला या योजनेची वेबसाईट मिळून जाईल. त्यानंतर दिस विल लीड टू द डिजिटल रजिस्ट्रेशन फॉर्म. त्यामुळे तुम्हाला डिजिटल नोंदणी फॉर्म मिळेल. तुम्हाला अप्लाय ऑनलाईन केल्यावर तुम्हाला डिजिटल ऑनलाईन फॉर्म मिळेल, तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर फॉर दोज हू प्रेफर ऑफलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म कॅन बी डाउनलोडेड, प्रिंटेड अँड फिल्ड आउट. म्हणजे जे ऑफलाईन नोंदणीला प्राधान्य देतात त्यांच्यासाठी फॉर्म डाउनलोड करून फॉर्मची प्रिंटआउट काढून तुम्हाला तो भरावा लागेल. त्यानंतर येते द फॉर्म is divided into several sections. Each required specific information such as the expectant mother names, address, age and income etc. म्हणजे फॉर्म अनेक विभागामध्ये विभागलेला आहे. प्रत्येक कॅन्डिडेटला विशिष्ट माहिती आवश्यक आहे, जसे की गर्भवती महिलेचा म्हणजे आईचे नाव, पत्ता, वय, उत्पन्न वगैरे. After filling out the form, candidates should review it for any error before clicking the submit button, which generate a code for future reference. म्हणजे फॉर्म भरल्यानंतर उमेदवारांनी सबमिट बटनावर क्लिक करण्यापूर्वी कोणती त्रुटी राहिली आहे की नाही हे चेक करून घ्यावे. The provided information will be verified by the authority and JYS म्हणजे जननी सुरक्षा योजना कार्ड will be issued and delivered to the candidate via mail or आशा वर्कर. म्हणजे प्रदान केलेल्या माहितीची प्राधिकरणाद्वारे पडताळणी केली जाईल आणि एक JYS कार्ड जारी केलं जाईल आणि उमेदवारांना मेल किंवा आशा वर्कर जे असतात अशा आशा वर्करद्वारे ते वितरित केलं जाईल. आणि ऑफलाईन नोंदणीसाठी भरलेला फॉर्म आणि सर्व आवश्यक कायदेशीर कागदपत्रे पडताळणीसाठी आशा किंवा अंगणवाडी केंद्राकडे जमा करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जननी सुरक्षा योजना आर्थिकदृष्ट्या असक्षम असलेल्या महिलांचा लाभांकरिता बनवलेली आहे. यांचा लाभ अशा महिलांनी घ्यावा. आणि ही माहिती तुम्हाला मराठीत कशी वाटली, मराठीतून या योजनेची माहिती लोकांना मिळावी आणि जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळावा म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा गव्हर्नमेंटची जे काही योजना निघत राहतील किंवा निघालेल्या आहेत त्यांची माहिती मी तुम्हाला मराठीतून देऊ शकेल.